अकाल मृत्यु ओ मरे जो काम करे चांडाल का, और काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का। उज्जैन महाकाल की नगरी। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असून हे ज्योतिर्लिंग भारतातील मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन ह्या शहरात आहे। तर मित्रांनो, आता आम्ही रूम घेतली आहे। हा बघा पाठीमागे आश्रम बघू शकता, वैकुंठधाम मंदिर म्हणजे हाच आश्रम आहे आमचा। इथे आता रूम घेतले, 2 रूम घेतले आहेत, एक मोठा हॉल घेतला, एक रूम घेतले आणि सर्व आपली मित्रमंडळी तिथेच राहणार आहे। आणि आल्यावर नंतर तुम्हाला रूम दाखवेन। पण आता चाललोय कुठे, तर चाललोय आता गंगा स्नानासाठी। विनायकदा कुठे चाललोय आपण? गंगा स्नान करायला। आता सर्वजण जाणार आणि किती लांब आहे? इथे जवळच आहे, ओके। तर चला जाऊया। हे बघा अर्धी मंडळी आली आहे, अर्धी मंडळी यायची आहे, मग जाणार आहोत आपण गंगा स्नानासाठी। तर प्रवासामध्ये बघितलं असेल आम्ही आंघोळ पण नाही केले, आता चला आंघोळीसाठी आणि चला जाऊया आणि भेटूया। तर मित्रांनो, हे बघा सीड्या चालू झाल्या आहेत। आता सीड्याने आम्ही खाली उतरून चाललोय। बहुतेक आपल्याला गंगा स्नान करण्यासाठी इकडे खालीच जायचं आहे। तर आता पुढे निलेश आहे, तो आपल्याला लीड करतोय, तो पुढे आहे आणि सर्व त्याच्या पाठीमागे चालतात आहेत। मी इकडे एवढी मंडळी तुम्हाला दिसत असेल, ही बघा अजून पाठी आहे, ही बघा। तर सर्वजण येतात आहेत। तर मित्रांनो, कुंभमेळा जिथे होतो आणि जिथे सर्व लोक गंगा स्नान करण्यासाठी येतात तिकडेच आपण चाललोय। तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलोय घाटावरती, हा बघा। आणि इथे लाईन मध्ये मंदिर आहेत, एक ते श्री रामेश्वर महादेव मंदिर, हे श्री गणपतेश्वर महादेव मंदिर, नंतर हे श्री हटकेश्वर महादेव मंदिर, असे लाईनीमध्ये आपल्याला मंदिरं बघायला भेटतील। तर मित्रांनो, ते बघा समोर मस्त सुंदर असं अक्षरामध्ये लिहिलेलं आहे त्रिभुवन वंदिता शिप्रा। आणि हे बघा आता इथे आपल्याला करायचं गंगा स्नान। काही लोक करतात आहेत, किंवा त्या साईडला पण करतात आहेत, त्या साईडला पण गंगा स्नान करतात, ह्या साईडला पण करतात आहेत। तर आपण जाऊया आता गंगा स्नान करण्यासाठी। ह्या ब्रिजवरनं आता जातोय आपण, हा बघा। तर ह्या ब्रिजवरनं आपण जातोय आणि त्या साईडला जाऊन आता गंगा स्नान करायचं बोलतात आहेत। तर चला जाऊया। आणि आपल्याला खूप सारी मंदिरं बघायला भेटतात इथे। आमचा ब्लॉगर भाविक पाटील उडी मारतोय, मारला उडी। हा बघा निलेश दादा चाललाय। हा निलेश दादा आहे, निलेश कोळी आमचा जेवढी कुक, हा बघा हा निलेश दादा आहे। ओम नमः शिवाय, नारायण नमः, केशवाय नमः, ओम। हा बघा आमचं जेवण, हा बघा महाराष्ट्राचा थापा, महाराष्ट्राचा नेपाली नेहरू थापा, हा बघा हा बघा फतेकरचा, हा बघा महाराष्ट्राचा थापा, हा बघा। रुचित पाटील ही सगळी मेंढरा ही मेंढरा सगळी मेंढरा। तर चला मित्रांनो, आता आंघोळ केली आहे, निघालोय, चाललोय पुन्हा आपल्या आश्रमकडे। आणि हे बघा कसला सुंदर व्ह्यू आहे, हा बघा। आता जाऊया आपण रूमवर, मग रूमवर समजेल आपल्याला कोणता स्टॉप असणार आहे, कुठे जाणार आपण। तर चला जाऊया आणि आता चेंज करून तुम्हाला भेटेन डायरेक्ट। तर चला मित्रांनो, आता आपण गंगा स्नान करून आलोय आणि पुन्हा एकदा रेडी झालोय आणि आपण चाललोय आता कुठे चाललोय ते थोड्या वेळात करेल। तोपर्यंत तुम्हाला दाखवतो आपली पोरं अशी सजलीत। तर हे बघा
एकदम रेडी. हे बघा एकदम झाका त्याच्यात सर्वजण रेडी झालेत. हे बघा जय महाकाल. चला हे बघा सर्वजण मस्त व्हाईट कुर्ती व्हाईट पजामा घालून तर सर्वजण व्हाईट कुर्ती घालून रेडी एक नंबर. सर्वजण मस्त रेडी झालेत आहेत आणि आता आपण निघतोय आहे. तर सर्व मंडळी येण्याची वाट बघतोय. हे बघा आपली सर्व मंडळी रेडी झाली आहे ऑलमोस्ट. चला जय महाकाल. चला जाऊया. हे बघा जय महाकाल. हे बघा धोती सुद्धा घालून जय महाकाल. काय आज कुठे जातोय आपण? आता आपण चाललो भैरवनाथ मंदिर. त्याला असं अशी मान्यता आहे की महाकालचे दर्शन घेण्या अगोदर भैरवनाथाचं दर्शन घेतलं जातं. कारण भैरवनाथ या उज्जैन क्षेत्राचा मुख्य मानला जातो. पहिलं त्याचं दर्शन घेतल्यानंतर महाकालचे दर्शन घेतलं जातं अशी मान्यता आहे. तर चला मित्रांनो आपल्याला अजून काही माहिती भेटेल तेव्हा नक्कीच सांगू. तर चला तोपर्यंत दादा आपल्या सोबत आहे. तर चला आता किती टाइम लागणार जायला आपल्याला? 15-20 मिनिटं. तर चला जाऊया. ही बघा सर्व मंडळी आपली मस्त. जय महाकाल. जय. तर मित्रांनो हे बघा सर्व मंडळी आपली बसले इथे आणि आता निघालोय आपण. आपली ही गाडी आहे. तर बोला उज्जैन की महाकाल की. आलो आहोत आता भैरवनाथच्या मंदिराजवळ. तर हा बघा मित्रांनो भैरवनाथजीचं मंदिर आपल्याला दिसतंय आता. आणि क्लायमेट बघा मित्रांनो खूप छान असं क्लायमेट झालंय. हा बघा. तर चला मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय आता भैरवनाथजीच्या मंदिराजवळ. आणि हे बघा आपल्या इथे गाड्या पार्क केल्यात आणि सर्वजण निघालेत आता दर्शनासाठी. तर चला हा बघा छोटासा ब्रिज क्रॉस करून आपल्याला आता समोर मंदिर दिसत आहे. तर हे बघा इथून मेन एंट्री आहे. आता इकडून जायचं आपल्याला आतमध्ये. तर हे बघा पूर्ण पूजेचं सामान आहे. तर इथे तुम्ही पूजेचं सामान घेऊ शकता. तर मित्रांनो भैरवनाथाचा मेन विशेष म्हणजे काय दादा सांगेल? दारूचा नैवेद्य दाखवला जातो त्याला. आता दुकानं बघू शकता इथे बंद आहेत त्यामुळे आता काही नेऊ शकत नाही आपण. फक्त न्यायचे असेल तर फुलं वगैरे घेऊन जाऊ शकतो. आता नवीन गव्हर्नमेंटने ती प्रथा आता बंद केली आहे. पण मागे ह्याच्या वेळी आपल्या महाकुंभच्या वेळी जेव्हा आलो होतो तेव्हा ती प्रथा चालू होती. त्यामुळे इथे दारूची दुकानं होती 2. त्यामधून आपण घेऊन नैवेद्य दाखवू शकत होतो. तर याच्या अगोदर दादा आलेला जेव्हा महाकुंभ होता तेव्हा. आणि तेव्हा त्याने तो दारूचा नैवेद्य ते त्यांनी दिलेला. आणि तेव्हा ही प्रथा आहे ना वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. पण आता काही कारणास्तव गव्हर्नमेंटने ती प्रथा बंद केली आहे. तर चला जाऊया. आणि ही साईडला मोठी नदी आहे ना ही शिब्रा नदी. तर हे बघा साईडला मोठी शिब्रा नदी आहे. तर आपण येऊन पोहोचलो आता काल भैरव मंदिराच्या उंबरठ्याजवळ. आणि हे बघा मंदिरातला आतमधला व्ह्यू बघू शकता. भैरवनाथ महाराज की जय.
तिसरा डोलाने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोलाने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोलाने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोलाने दर्शन दे रे मला अरे तुझ्या गळ्यात रुद्रांच्या माला तुझ्या गळ्यात रुद्रांच्या माला तुझ्या गळ्यात रुद्रांच्या माला तुझ्या गळ्यात रुद्रांच्या माला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला. तर मित्रांनो हे बघा आपण एंट्री केली की उजव्या बाजूला आपल्याला भेटतो दत्त मंदिर. तर आपण शंकरा शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाचे हे बोला शंकरा हे बोला शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माला लाविल भस्म कपाला गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माला लाविल भस्म कपाला आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाचे हे बोला शंकरा हे बोला शंकरा भोलेनाथ आलो तुझ्या दारी कुठेही दिसे ना पुजारी भोलेनाथ आलो तुझ्या दारी कुठेही दिसे ना पुजारी आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाचे हे बोला शंकरा हे बोला शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाचे हे बोला शंकरा हे बोला शंकरा त्रिशूल डमरू हाती संगे नाचे पार्वती 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 आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाचे हे बोला शंकरा हे बोला शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाचे हे बोला शंकरा महादेवा हे बोला शंकरा भोलेनाथ महाराज की जय नमो पार्वती पते हर हर महादेव. तर मित्रांनो महादेवाचा महाजप करता करता आपण आता पोचलोय श्री काल भैरवांच्या एकदम मंदिराच्या गाभाऱ्याच्या जवळ पोचलोय. तर चला आता श्री काल भैरवांच्या दर्शनासाठी आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. श्री काल भैरव महाराज की जय बम बोले हर हर महादेव हर हर महादेव बम बम बोले बम बम बोले बम बम बोले हर हर महादेव हर हर दर्शन खूप छान झालंय, शांत पद्धतीने झालं. आता सध्या दारूचं नैवेद्य दाखवत नाहीये, पण दर्शन एकंदरीत सर्वांचं खूप छान झालं आणि कमी वेळेत झालं. तर मागच्या वेळी आलो होतो तेव्हा कमीत कमी 4 तास आम्ही लाईनमध्ये होतो. आता आपलं आपण मोस्ट ऑफ अर्धा तासामध्ये आपण बाहेर पडतोय दर्शन, त्यामुळे छान झालं दर्शन. हर हर महादेव हर हर महादेव.
तर मित्रांनो आपण आता भैरवनाथजीच्या दर्शनासाठी गेलेलो. भैरवनाथजीचं दर्शन घेतलंय, भैरवबाबांचं दर्शन घेतलंय आणि आत्ता आपण जातोय आहे महाकालेश्वरच्या दर्शनासाठी. तर पुन्हा एकदा आपण आलोय आहे उज्जैनच्या मार्केटमध्ये. उज्जैन मार्केटमध्ये आहोत आपण, हे बघा. आणि आता चाललोय इथून आणि तिकडे मंदिर आहे तो बघा, बघा लाईट चमकते, तो मंदिर आहे. तर आपल्याला जायचं आहे आता महाकालेश्वरच्या मंदिरामध्ये. तर चला जाऊया. बाकी सर्व मंडळी पुढे गेली आहे, आपण पण जाऊया. तर चला. हर हर महादेव. तर चला मित्रांनो आतमध्ये आपण एंट्री केली. आता चाललोय बघा सर्वजण. आणि इथे मंदिरावरती लाईट शो होतोय, बघू शकता. खूप छान छान 5 ते 10 सेकंदानंतर हा बघा कलर चेंज होतोय आणि खूप छान असं लाईट शो बघायला भेटतोय. तर मित्रांनो हे बघा आपल्याला इथूनच झालेत महाकालेश्वरचे दर्शन. शिवपुराणानुसार उज्जैन शहरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला 4 मुले होती. सर्व शिवशंकरचे खूप मोठे भक्त होते. परंतु ह्याच ठिकाणी एक दुष्यंत नावाचा राक्षस राहत होता. तो सर्वांना त्रास द्यायचा आणि सर्वांना सांगायचा की देवाची पूजा अर्चना करायची सोडा आणि माझी पूजा अर्चना करा. आणि त्यावेळेस तिथल्या ह्या ब्राह्मणाने शिवशंकरची घनघोर अशी तपस्या केली आणि भगवान शिवशंकर त्या ब्राह्मणाला प्रसन्न झाले. आणि ज्या ठिकाणी शिवलिंग होता तिकडे जमीन फाटली आणि जमिनीतून महादेव आपल्या रौद्र रूपात बाहेर आले आणि त्या दुष्यंत राक्षसाचा वध केला. राक्षसाला मारल्यानंतर सर्व ऋषीमुनींनी भगवान शंकराला आग्रह केला की तुम्ही इथे उज्जैन नगरीमध्ये राहा आणि आमचा सर्वांचा उद्धार करा. त्याच आग्रहामुळे शिवशंकर इथे महाकालेश्वर रूपात राहिले. तर मित्रांनो आमचं खूप छान असं दर्शन झालं आहे. हर हर महादेव. बघा सर्व मंडळी खूप खुश आहे कारण खूप छान सर्वांचं दर्शन झालं आहे. हे बघा. आणि आपल्या समोरच हे बघा श्री महाकालेश्वर यांचं मंदिर. आणि मागाशी तुम्हाला बोललो तर 10 ते 5 सेकंदानंतर कलर चेंज होत राहतं आणि हा लाईट शो बघण्यासाठी सुद्धा लोक येतात. तर मित्रांनो आता आरती होणार, तर आरतीसाठी पाऊस सुद्धा पडतोय बघू शकता. आणि खूप छान वातावरण झालंय बघू शकता, एकदम जबरदस्त असं वातावरण झालंय. आणि हे बघा इथे नागेश्वर मंदिर सुद्धा आहे. हा नागेश्वर मंदिर, नंतर मग तिथे वृद्ध कालेश्वर मंदिर. हा बघा वृद्ध कालेश्वर मंदिर. तर मित्रांनो आम्ही दर्शन केलंय सर्वकडे आणि आता रिटर्न बाहेर जातोय. पण पाऊस पडतोय त्याच्यामुळे सर्वजण एक मस्तपैकी खाली शेड खाली थांबलोय आहे. हा पण मंदिरच आहे, ऋषियात्री जगदग्नी यांचा इथे मंदिर आहे हे बघा. आणि इथेच आम्ही थांबलोय आहे सर्वजण. आणि मित्रांनो मंदिर बघा कसलं भारी दिसतंय आहे. निशब्द, शब्दच नाही आहेत. तर खूप छानच दिसतोय आणि त्यातला पाऊस पडतोय. तर मित्रांनो आता पाऊस येऊन गेलाय आणि फुल भिजलंय, तुम्हाला दिसत असेल पूर्ण भिजलोय मी, नंतर कुणाल, नंतर अजिंक्य आणि दर्शन, आम्ही 4 भिजलोय आणि अजून बाकी सर्व मंडळी ती पण भिजली आहे. आणि मित्रांनो आता आम्ही आलोय स्टॅच्यू बघण्यासाठी. हे बघा आता हे बघा पुतळे इथे ते महादेवांचा, नंतर मग तिकडे ब्रह्मांचं आणि तिकडे कृष्णाचं. तर असे पुतळे ब्रह्मा विष्णू महेश, तर त्यांचं इथे आपल्याला इथे मूर्ती बघायला भेटते. आणि अजून पुढे काही मूर्ती आहेत. तर चला मित्रांनो जाऊया, पुढे काही मूर्ती आहेत ते सुद्धा बघूया आपण. आणि मित्रांनो हे बघा इथे गणेशजींची मूर्ती आहे. हे बघा गणेशजी गणपती बाप्पा आपले इथे विराजमान आहेत. मित्रांनो हे बघा पूर्ण लाईन मध्ये असे
पोल आहेत, खांब आहेत आणि खांबांवरती लाइटिंग केलेली आहे. त्याच्यामुळे हा जो पॅसेज आहे तो चालण्यासाठी खूप छान आहे. आणि बाजूला पूर्ण रंगीबिरंगी झाडं आपल्याला बघायला भेटत आहेत आणि खूप छान असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. हे बघा, ह्याच्यावरती या खांबांवरती आपण बघू शकता तर नर्तकी नाच करताना तिथे बघतोय आपण. खूप छान असे हे बघा डिझाईन केलेले आहेत. तर चला मित्रांनो, आत्ता वाजलेत रात्रीचे 10:15 आणि आमचं जेवण झालंय नाही आणि उद्या सकाळी आम्हाला 3 वाजता जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही आज जेवण बाहेरच करणार आहोत. तर चला बाहेर जातोय. आणि मित्रांनो, पाऊस बघितला मगाशी जोरात लागला आणि इथे मगाशी पूर्ण सुक्क होतं, तर आता पाणी झालंय पूर्ण पाणी आणि त्याच्यामुळे आता बघूया जाण्यासाठी रस्ता. बघा, इथून जातोय आम्ही असं कॉर्नरने. आणि हे बघा, आता बाहेर जेवायला जातोय. बघूया कुठे जातोय. तर चला, सर्वजण आलेत आहेत आणि जातोय आता. हे बघा, सर्व लाईन मध्ये मस्त आहे की चाललोय आता. एका हॉटेल बघणार आणि हॉटेलमध्ये सर्वजण जेवायला बसणार. तर चला. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय उज्जैनच्या मार्केटला आणि मार्केटमध्ये आलोय जेवण्यासाठी. मला बोललो मगाशी आम्ही बाहेर पडलो तेव्हा जेवण्यासाठी आलोय. आणि हे बघा, इथे सर्व रेस्टॉरंट आणि भोजनालय आहेत, तर तिकडे आलोय जेवायला. आणि मित्रांनो, हा पूर्ण मार्केट आहे ना, तो उज्जैनमध्ये महाकालेश्वर मंदिर आहे ना, महाकालेश्वर मंदिराच्या पाठीमागेत आहे. तर तुम्ही येऊ शकता इथे. आता इथून राईट मारलात की तिकडे महाकालेश्वर मंदिर आहे. तर महाकालेश्वर मंदिराच्या मागेच आहे हा मार्केट. आणि हा बघा पूर्ण भरलेला आहे. आणि आता इथे हे बघा जेवणासाठी आतमध्ये चाललेत. तर चला आपण पण जाऊया. चल. तर मित्रांनो, जेवायला बसलोय. आमच्यासाठी थाली मागवली आहे, फक्त थाली झाली आहे, जेवण नाही आलंय. आणि इथे निलूसाठी पुलाव मागवलाय. तर हा बघा पुलाव कसा आलाय. फक्त वरती काजू आलेत आहेत, चीज आहे किसलेला, नंतर पनीर आहे थोडा थोडा. हा बघा विचार कसा आहे. खिचडी भात नीलू बोलते. तर नीलूला खिचडी भात सारखा लागतोय आहे. आणि आपली बघूया थाली कधी भरते आणि कधी त्या जेवणाचा आस्वाद घेतोय. A few minutes later. तर मित्रांनो, हे बघा आता चपात्या, कांदा, लिंबू, नंतर गुजराती कढी आहे. ही पण डाळच आहे आणि ही भाजी आहे. तर मित्रांनो, आम्ही मागवले महाराष्ट्रीयन थाली, पण इथे गुजराती थाली आली आहे. आणि इथे एकच कॉमन थाली आहे, फक्त मेनू कार्डवरती लिहिलेलं आहे गुजराती थाली, महाराष्ट्रीयन थाली, नंतर मारवाडी थाली. जर तुम्हाला एकच थाली द्यायचं तर कशाला लिहित आहे. तर ही कॉमन थाली एकच आहे. तर चला आता जेवूया. तर मित्रांनो, आमचं जेवण झालं आहे. आणि हा बघा आमचं जेवणाचं बिल. थाली होती 130 रुपये, ते 390 झालेत. व्हेज पुलाव 160, 2 पाणी बॉटल 590 रुपये झालेत आहेत. तर मित्रांनो, जेवण ठीकठाक होतं, कारण जे गुजराती आणि मारवाडी लोक ती तर बरोबर खात होती. आपल्याला ते जात नाही जास्त गोड पदार्थ म्हणून. बाकी यांना पण तिघांना पण एवढं खास आवडलं नाही आहे, त्यामुळे ठीकठाक होतं. जर कुठे टेस्टी असेल जेवण, जर कुठे चांगली टेस्ट भेटत असेल, पैसे गेले तर चालतील, पण तिकडे जेवा, एवढंच बोलेन. आता बघतोय मी आईस्क्रीम खातो, नाहीतर मग डायरेक्ट रूमवर. तर चला मित्रांनो, व्हिडिओला समाप्त करतोय. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. तोपर्यंत मी बाईक पाटील तुमची रजा घेतो. टाटा, बाय बाय.